सर्वांना आज आहे 3 नोव्हेंबर रविवार. आज आहे भाऊबीज. तर त्या दिवशी मी सिंपल रांगोळी काढली होती आणि आणि संध्याकाळी मी फटाके वाजवत होते. थोडेसे पाऊस वगैरे राहिलेले ते वाजवत होते इथं. इथं मी भुईचक्र पेटवून घेत होते पण ते पेटतच नव्हतं. नंतर मी डायरेक्ट हातात घेतला आणि हाताने पेटवून टाकलं. हा जवळ जवळ जरा. हा व्हिडिओ आहे गुट्टूचा. तर आम्ही ताईच्या घरी गेलेलो पारेवाडीला. तर तिथं त्यांच्या घरासमोर दाराला खूप छान गुलाबाची फुलं आले होते. तिथेच मी छोटासा व्हिडिओ काढला आणि फोटो काढला. खूप मोठे मोठे फुलं आलेले. तर इथं पिवळी जास्वंद होती, ते पण खूप छान दिसत होतं. आणि यांनी असं झाडाच्या साईडने गोल असं केलेलं, ते चिनी गुलाबी कलरचं लावलेलं, तर खूप छान दिसत होतं. मी व्हिडिओ काढायला सांगितलेला पण स्वराजने फोटो काढून आणला. आणि नंतर मग मी इथं गुलाबासोबत खूप छान फोटो व्हिडिओ वगैरे काढले. आणि हे बघा गुलाबाचं फूल, नंतर हे गुलाबाचं झाड आहे, त्याच्यानंतर जास्वंदीला खूप छान पिवळे फूल आलेलं. आम्ही ते फूल तोडले पण गाडीमध्ये पण ठेवलेले देवबाप्पाला, गणपतीला आणि विठ्ठल रुक्मिणीला. इथं आम्ही पुण्याला येत असताना भिगवणच्या इथं उजनीचं बॅकवॉटर भीमा नदीचं पाणी होतं. तर तिथंच मी व्हिडिओ काढलेला. पण काय फास्ट गाडी असल्यामुळे एवढं येत नव्हतं, पण साईडला खूप पाणी होतं, त्याचा एक छानसा व्हिडिओ काढला. इथं ब्रिजवरून जात होतं तर दिसत होता. तर आदिराचा आणि गुट्टूचा भाऊबीजेचा कार्यक्रम चालू होता, पण तो लहान असल्यामुळे शांत बसत नव्हता, म्हणून तसाच व्हिडिओ काढ. हे तेव्हा जेवण बनवलं होतं. मटकीची रस्सा भाजी, मसाले भात, चपाती, कुरडई, पापड, भेंडीची मसाला भेंडीची भाजी होती आणि कोशिंबीर होती. मला आप्पे खूप आवडतात, त्यामुळे आप्पे आणि चटणी बनवलेली. मी फक्त आप्पे आणि चटणीच खा. नंतर मग दुसऱ्या दिवशी मी छान असं धपाटे बनवलेले आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला. दही, धपाटे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खूप छान अप्रतिम लागत होता. इकडे धपाटे भाजते, इकडे तव्यावर ठेचा बनवून ठेवला आहे आणि मी तो ग्लासाने बारीक केला आहे, खलबत्त्यामध्ये वगैरे केला नाही. त्यामुळे त्याची चव वेगळ्याच प्रकारची लागत होती. आणि खरपूस भाजल्यानंतर हे दळून आणलेलं पीठ आहे गव्हाचं.